अवेअर नाही. आजही लोकांनी प्रॉपर्टी बाय केल्यानंतर बरेच लोक अडचण येतात. त्याला कारण फक्त एकच आहे, म्हणजे एजंट आहे. 2017 नंतर कोणतं अरे इधर अब आला है सीधा खड़े रहो, हिल रहे ऐसा करेगा तो टूटेगा ही ना. उसका पैसा कैसे मेरे को बता. 4 गिलास हो गया, त्याचा फोडला काय 250-300 उसको पैसा दे चटण्यात सगळ्या प्रकारच्या मसाले आहेत, लोणचे आहेत, उखाळात कांडून केलेल्या चटण्यांचे प्रकार आहेत. रेड चिली, ग्रीन चिली सारखं दोन्ही तुम्ही यूज करू. हे का चायनीजमध्ये, पावभाजीमध्ये वगैरे पण यूज करू शकतो त्याला. असा पोळी भाकरी बरोबर नुसता खायला छान लागतो. आणि हा ठेचा आहे. हां, हा तर तुम्ही तेल टाकून चपाती बरोबर, भाकरी बरोबर, दही टाकून पण छान लागतं. हे का हो, चटण्या पण आहेत सगळ्या प्रकारच्या. मीठपूट गरम भातावर तूप टाकून. हे सगळं घरी बनवलं? सगळं हो, सगळं घरी. मम्मी वगैरे हो सगळं. 25 वर्ष झाली. ते 100हून अधिक प्रॉडक्ट्स आहेत आणि होम डिलिव्हरी सुद्धा आम्ही म्हणजे बाय कुरिअर सुद्धा पाठवतो. आमचं हे ना यूट्यूब चॅनल आलं ना सगळं शूटिंग वगैरे चालू आहे त्याच्यानंतर मग तुमचं शूटिंग बरोबर. पण आज लास्ट डेट आहे. हा ॲक्च्युली काय आमचं जॉबला असतं ना त्याच्यामुळे टाकेल होतं ते कसं होतं की ना जॉबमुळे एवढं नाही जमलं. बरोबर आम्ही येतो. अच्छा पण नाही बरोबर. मला जर टाकायचं असेल तर मग याच्यावर जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो टाक.
म्हणजे मग त्याचा बेनिफिट होईल. हां म्हणजे कसं हे तुमचं पूर्ण जाईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे नंबर वगैरे आहे ना मी हे पण सगळं टाकेल. थँक्यू सो मच. म्हणजे कसं की ॲडव्हर्टाइजमेंट पण होईल आणि मी सांगेल पण. थँक्यू सो मच. काय नाव आहे तुमच्या चॅनलचं? ट्रॅव्हल ट्रॅव्हल विथ गोल्डी. हां दाखवते मी तुम्हाला. नाही मॅडम लहान मुलाचे कपडे डाग पडता बाय आज छान नाही गेलं त्याला आजचा पाना गेला हे हो ऐका म्हटलं अपाट पाणी पाना गेला मॅडम मी तुम्हाला चार्ज पाचतो आणतो का माहिती आहे का चार्ज भेटते अरे ओके. हे टाकते आणि हो चालेल ना. नक्की नक्की. आता जस्ट चालू केलं. ओके ग्रेट. अरे लहान मुलाच्या ह्या करता पण लगेच ते पप्पा मम्मी हे होऊन जातात. ते पण ऑनलाईन पण मागवतो. हां पण मॅडम तुम्ही ऑनलाईन तुम्हाला ह्या मूळ किमतीवर भेटतात प्लस 70% GST डिलिव्हरी चार्जेस लागतात तुम्हाला. कारण की महाराष्ट्र शासन खादीचा प्रोडक्ट आहे. कधी बघितलं आहे ऐकलं आहे माहिती आहे. ह्याच्यामध्ये 3 वातावरणात वाढणाऱ्या मेंढ्यांची लोकर असते आफ्रिकन मॅरिनो आणि इंडियन. म्हणजे थंडीत गरम गरमीत थंड. आता इथे हात म्हणजे वॉशेबल अँड ड्युरेबल. आणि उशी येते सर्दी सायनस मायग्रेन वर्टिगो स्पॅन्डायटिस याला एकदम फायदेशीर. हे रात्री झोपताना आपल्या कापसाच्या उशीसारखं जमा होत नाही गोळा होत नाही खड्डे उकडत नाही. हां 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 आपले नॉर्मल असे खड्डे पडतात त्याच्यामध्ये. कसे काही कशी वापरा आणि टिकायला 30-40 वर्ष टिकते. म्हणजे आपले नातेवाईक वापरून माझ्या आजोबा पतवाने वापरले ते आपल्या घरी अजून असतं. ते फक्त आपण देवपूजा करतो वापरतो टोस्ट आणि गरम होतं म्हणून हे कधी कोणी वापरू शकतो. आणि रात्री झोपताना डोक्याखाली घेऊन दिवसभर जे असे जास्त असतात ते पाठीमागे घ्या घरातले उंदे बसून हे लोअर बॅक्स. हां पूर्ण पाठ करायला आराम देईल आणि ही फक्त लोअर बॅक्स. ही राईड स्प्रेड आहे. अंगदुखी पाठदुखी संधिवात हातापायांना मग घ्यायचं आणि त्या गादीवर संधिवात हातापायांना मग घ्यायचा. हातचा त्रास असेल बीपीचा त्रास असेल मसाल 36 प्रकारच्या शारीरिक व्याधींवर उपयोग. कारण की ग्रॅव्हिटीला डिस्कनेक्ट करण्याचं काम करेल. हां हां सकाळी उठल्यावरती जागृत अवस्थेत जगतापासून किंवा ते झोपल्या अवस्थेत ठेवतात. आणि रक्त जे खालच्या शेल जातं ग्रॅव्हिटी रक्त खालच्या शेल त्याच्यामुळे सकाळी 3:30-4लाच आपल्या हार्टचा त्रास होतो. कारण की रक्त खालच्या शेलला गेल्यामुळे हृदयावरती रक्तपुरवठा होत नाही म्हणून हृदयावरती ताण होतो. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाला ताण होतो. तर हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा करणारे एकमेव आहे. आपला काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळ्या मॅडम. फक्त इथे जो आजच्या दिवस जो डिस्काउंट आहे ना तो तुम्हाला परत कधीच भेटत नाही. कारण की आता काही दिवसांनी खादीग्राम उद्योग कारण की पेटेंटेड प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे याच्यावरती पूर्ण प्राईस लिस्टवर कंट्रोल खादीचा असतो. ओके. आजचा लास्टचा दिवस. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मग आपण इथे करू. हां हा नंबर. पण तसं मॅडम इथे तुम्ही इथे ऑफिसला किंवा कॉन्टॅक्ट करून मागवला तर मूळ किंमत 2100 प्लस 18% GST डिलिव्हरी चार्जेस. ओके. आत्ता इथे घेऊन गेला तर 1800ला मिळून जातो इन्क्लूड GST असते. आणि हे महाराष्ट्र शासन खादीचं आहे त्याच्यामुळे आमच्या हातात काहीच नसतं. काही कपड्यावरचे डाग काढण्यासाठी आहे बघा. कपड्याचे डाग पडताना इंकचे चाचे कॉफीचे ऑइलचे हळदीचे मेहंदीचे रटचे कुठले डाग कशाने जात नाही. डागावरती असं लिक्विड अप्लाय करायचं
आपल्या घरी ब्रशने रब करा आणि कपडा फाटत नाही, कपड्याचा कलर वगैरे जात नाही. जे डाग आहे डागच जाणार. कुठलेही डाग काढा. कपड्याचा रंग लागला, हळदीचे, मेहंदीचे, चहाचे, कॉफीचे, हळदीचे कुठले डाग जाणार. सेंट रिमोट. घरी वॉशिंग मशीनमध्ये 4-5 थेंब टाकले, कॉलरवरती जे घामाचे वगैरे डाग पडतात ते लगेच जात आहे. हे कॉक्रोचसाठी जेल येते, हर्बल जेल. हे कॅप काढायची, याला इथून कैचीने कट करा. किचन टॉयलेट बाथरूम कुठे डॉट लावून ठेवा. आपल्या घरात जेवढी झुरळ तेवढी मारता, घरात पुन्हा झुरळ होत नाही. आपण हेड बेगावून गॅसच्या जवळ मारू शकत नाही. हे तुम्ही गॅस टॉयलेट कपाट कुठे लावला, घरात आपल्या एक पण झुरळ येत नाही. हर्बलचं येते कॉक्रोचसाठी. 6 महिन्याने एकदा लावायचं, 3 वर्षाला ते झुरळांचं. आपले हे जे आहे ते आपण ऑनलाईन वगैरे ऑनलाईन मागू शकता. ऑनलाईन घेतलं तुम्हाला 200ला पडते. इथे तुम्ही घेतलं तर तुम्हाला 150 रुपयाला आहे. आणि डाग काढायचं 100 रुपयाला आहे. आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, 8691 तो नंबर आहे. काय करायचं असते पाण्याने पाय स्वच्छ घ्यायचे. पेडिक्युअर करतात बघा, ते करायची गरज नाही. नॉर्मल गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवाल, त्याच्यानंतर वेअर करू. चला बोला मग काय कार्ड काढलं कार्डला काय झालं ते 800 म्हटलं त्याच्यात काय आणि 5000 100 ग्राम 180 रुपये पाव. तिखट मसाल्यामध्ये जिरा मसाला काहीच होत नाही. बाहेर वगैरे कधी आलं की आणि अजून आलेलं पण दूसरा होता है पाव का डिस्काउंट. उसी की वजह से जाता हूँ मैं अपने लिए तो जाता हूँ. मैं अपने लिए तो बड़ा आलसी हूँ. मैं छुट्टी में थी तो मैं बोलूँ काम ही करूँ, एंजॉय करूँ. इधर उधर जाने का मेरे को वहाँ भी जाना है. कहाँ पर कौन सा कलर? ब्लॅक परमानेंट वाला. हाँ ओके परमानेंट वाला ना. अभी कहाँ है? मैं अपना लाया यूज़ नहीं
बोला. महारेरा कन्सल्टंट आहे. ओके. प्रॉपर्टी बाय करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली म्हणजे आता रेरा आल्यानंतर बरेच काही बदलाव घडलेले आहेत ते लोकांना अवेअर नाही. आजही लोकांनी प्रॉपर्टी बाय केली तर बरेच लोक अडचणीत येतात. त्याला कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे एजंट आहे. 2017 नंतर कोणतीही प्रॉपर्टी जे रेप्युटेड बिल्डर आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही लोधा, कल्पतरू, रेमंड, ओबेराय, गोदरेज, पिरामल, हे सगळे रेप्युटेड बिल्डर जे आहेत त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं की थर्ड पार्टीला विकायला द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी बघताय बऱ्याच ठिकाणी थर्ड पार्टी बसलेली आहे. आणि ॲज अ कस्टमर तुम्ही विचार करता की मी तुमच्याकडून का बाय करू, मी सेल्स ऑफिसला जाऊन खरेदी करू, पण तिथे थर्ड पार्टी बसली. मग त्यांना तुम्ही खरं तर ओळखत नाही. आणि तुमचा विषय काय की ओळखत नसल्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली जाताय. कुठून जाताय? फेसबुकवरून, यूट्यूबवरून, इंस्टाग्रामवरून. विश्वास पण ठेवत नाही, ज्यांना आपण ओळखत नाही अशा ठिकाणी जातो. त्याच्याऐवजी जर का तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर म्हणजे आता हा माझं नाव उत्तम शिर्के आहे, हा माझा महारेरा नंबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये माझ्या रेरा नंबरची व्हॅलिडिटी आहे. ओके. तुम्हाला ज्याचा कॉल येतो दिवसभर तुम्हाला फोन येतात, या बिल्डरकडून बोलतोय, त्या बिल्डरकडून बोलतोय, त्याला फक्त विचारा तुझं नाव आणि रेरा नंबर सांग, तो फोन कट करा. बघा पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी इतक्या सहज नाही आहेत. कारण रेराने स्पष्ट तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करा. रेरा स्पष्ट बोलतो आहे की तुम्ही प्रॉपर्टी बाय करण्यापूर्वी 5 गोष्टी चेक करा. एक म्हणजे तो एजंट आहे, तो व्हॅलिड आहे का, रजिस्टर आहे का, त्याने एक्झाम दिलेली आहे की नाही ते चेकआउट करा. तो दर 6 महिन्यांनी क्वालिफाईड आहे. या सगळ्या गोष्टी तो विचारले रेराने, ते तुम्ही कधी चौकशी करत नाही. आणि उद्या जर का काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही कुठल्याही एजंटला चेकआउट करा, पण 5-6 महिन्यात गाठ झालेला असतो, तुमच्या नजरेतून राहत नाही. मग अशा वेळेला आम्ही या ठिकाणी तुम्हाला पहिलीच तुमची ही बघतो, परिस्थिती बघतो की तुम्हाला खरंच प्रॉपर्टी जर बाय करायची कशासाठी घ्यायची आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायची आहे, राहण्यासाठी घ्यायची आहे, की बाबा फ्युचरमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करानंतर राहायचं. मग अशा ठिकाणी प्रॉपर्टी बाय करा जिथे जे लँड पार्सल आहे ते टायटल क्लिअर असावी, बरोबर आहे. जिथे तुम्ही घर घेणार आहात त्याचबरोबर तिथे तुम्हाला सरकारच्या काही योजना आहेत, म्हणजे जिथे प्रॉपर्टी घेतो म्हणजे तुमचं हॉस्पिटल, रोड, मेट्रो, शाळा, कॉलेज, गार्डन, ह्या गोष्टी तिथे जर का येत्या फ्युचरमध्ये येत असतील तर तुमच्या प्रॉपर्टीचे 4-5 वर्षात किमती वाढतील. त्याच्यानंतर जो बिल्डर आहे त्या बिल्डरने आत्तापर्यंत किती प्रॉपर्टी डिलिव्हरी केलेली आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय आहे, त्याच्या प्रोजेक्टला कोणत्या बँकेने लोन दिलं आहे, त्याच्या APF लेटर, ह्या गोष्टी लोकांना काहीही माहीत नाही. आणि मग त्यामुळे उद्या जर का अडचण आली तर मग मार्केटमध्ये मग याला शोध त्याला शोध, तर बरीच लोक येतात विचारायला की सर असा प्रॉब्लेम झाला आहे. पण अशा वेळेला प्रॉब्लेम काय होतं, जिथे तुम्ही गेलात त्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही तिथं आम्ही तिथं खऱ्या सपोर्ट नाही करू शकत. त्याने काय गोष्टी तुम्हाला सांगून विकलं आहे ते आम्हाला माहीत नसतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा माझा अवेअरनेससाठी स्टॉप आहे. मी मला बिल्डर लॉबीने सर्टिफाईड केले, म्हणजे बऱ्याच बिल्डरने ते पण तुम्ही बघू शकता. आणि हे सगळे लेटर्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुमचे लेटर्स, हा कॉम्पिटेटिव्ह सर्टिफिकेट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षा दिल्याचा. त्याचबरोबर इथे जी गोष्ट मी बऱ्याच वेळा लोकांना इथे दाखवतो की मी जे काही प्रॉपर्टी सेल करतो ना, त्या प्रॉपर्टीचं जिथे मी सेल करतो तिथे माझा स्वतःचा फोटो आहे, स्वतःचा फोटो आहे. आणि खाली कोणत्या बिल्डरकडे मी लोकांना प्रॉपर्टी सेल आउट केले ते पण दाखवलं. आणि प्रत्येक फोटोमध्ये माझा दिसेल. म्हणजे उद्या जर का तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी बाय केलीत
आणि तुमच्या घरात कोणी आलं बाबा हे घर तुला कुणी दिलं, तर पटकन तुम्ही बोर्ड दाखवायला किंवा या माणसाने तुला फ्लॅट दिला. विश्वासार्हता मी ठेवलेली आहे, त्यामुळे लोक फार कमी येतात. इव्हन लोक इथून पटकन निघून पण जातात. अरे अरे एजंट नको नको नको, फोन कॉल्स इतके फोन कॉल्स, अवेअरनेस नाही आहे. आणि म्हणून अवेअरनेससाठी रेराच्या साईटवर जाऊन चेक करा, तुम्हाला एक नंबरच्या सगळ्या गोष्टी मिळतात. फक्त आमचीच कंडिशन काय, रेराही म्हणतो की तुम्ही ज्या प्रोजेक्टवर डायरेक्टली जाताय तिथे आम्ही नाही सर्व्हिस देत, कारण त्या ठिकाणी ऑलरेडी एक एजंटनी तुम्हाला सर्व्हिस दिलेली आहे. मग त्याच्यात आम्ही एंटरटेन नाही करू शकतो. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतो, जर तुम्हाला प्रॉपर्टी बाय करायची डायरेक्टली जाऊ नका, मला कॉल करा, घरच्या घरी बसा, सगळ्या डिटेल्स शेअर करेन. तुम्हाला जेव्हा वाटेल किंवा मला बघायचं आहे तेव्हा नुसतं बघायला मी घेऊन पण जातो. मी तुम्हाला तुमचा पहिला बजेट बघतो, लोकेशन नाही, बजेटवरती लोकेशन ठरतं. तुम्ही म्हणाल मला या लोकेशनमध्ये 50-60 लाखात घर द्या, हां, मग त्यामुळे बजेट बघा. बजेट बनविलं ना तुम्हाला 4-5 लाईन या ठाण्यामध्ये मुलुंडमध्ये कुठे प्रॉपर्टी बसेल ते सांगणार, 3-4 प्रोजेक्ट सांगणार. आणि तुम्हाला जर वाटलं किंवा मला बघायचं आहे तर मी स्वतः सर्व्हिस देतो. मी कुठलंही तुमच्याकडून ब्रोकरेज घेत नाही, सर्व्हिस फ्री आहे. घेतलंच पाहिजे असं बिलकुल नाही, इतकं व्यवस्थित सर्व्हिस देतो. हे सगळे बिल्डर तुम्हाला दिसतात, प्रत्येकाच्या ह्याच्याखाली माझा नंबर आहे. कारण रेराने स्पष्ट सांगितलेलं आहे की तो जो एजंट आहे त्याचा व्हॅलिड नंबर असायला पाहिजे, आणि ज्या प्रॉपर्टीवरती तो तुम्हाला घेऊन जातो त्या प्रॉपर्टीच्या वेबसाईटवरती त्या एजंटचा नंबर असणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला कोणी सपोर्ट करणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यात कमिटमेंट देतो कोण, बिल्डर देत नाही, एजंटच देतो. सगळ्या म्हणजे पजेशन कधी मिळेल, पैसे कसे कमी होतील, घर कसा मोठा आहे, कशा अम्युनिटीज आहे, किंवा मग तुम्हाला मी पैसे कमी करून देतो, या ना तुम्हाला सर्व्हिस देतो, हे सगळं सांगतो कोण, एजंट. म्हणून रेराने स्पष्ट सांगितलं आहे की तो एजंट व्हॅलिड असणं अत्यंत गरजेचं आहे. साईट आहे, रेराची साईट आहे, म्हणजे त्या साईटवर तुम्ही जर गेलात नाही, ही साईट आहे, म्हणजे या साईटवरती तुम्ही जाऊ शकता. रेराची साईट आहे, व्हॉट्सअपमध्ये जर तुम्ही तर तुम्हाला साईट दिसेल की महारेरा संपदा साईट असते, ही महारेरा संपदा साईट असते. त्या साईटवरतीच सरळ सरळ त्यांनी सांगितलं 5 चेक्स दॅट होम बायर शूड अंडरटेक बिफोर चुजिंग रिअल इस्टेट एजंट. रेराने जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एजंटलाच नाही, त्याच्यानंतर मागच्या मे 2024मध्ये दॅट इट हॅड सस्पेंडेड रजिस्टर अबाउट 20,000 एजंट्स, आणि ते कितीपैकी 47,000पैकी एजंट सस्पेंडेड आहे. त्यातला हा पहिला पॉईंट, तेच काम करत आहे, त्यांचे कॉल सेंटरवरून कॉल येतात. ते हे बघा पहिला पॉईंट, चेक द एजंट हॅज व्हॅलिड महारेरा रजिस्ट्रेशन, जे तुम्हाला मी सर्टिफिकेट दाखवलं ते. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा पॉईंट टाकला आहे, चेक द इफ एजंट हॅज क्लिअर्ड हिज कॉम्पिटेटिव्ह सर्टिफिकेट एक्झामिनेशन. त्याच्यासाठी हा कॉम्पिटेटिव्ह सर्टिफिकेट असतो, कोणीच चेक नाही केलं आहे. फक्त अवेअरनेससाठी मी स्टॉल ठेवला आहे, पण अवेअरनेस लोक घ्यायला तयार नाही आहेत. लोकांना इथं उभं केलं तर असे 10 पावलं लांब पडतात. अरे बाबा तू नको नाव माहिती नाही आहे. मी उलट आवर्जून सांगतो, ऐका, मला काहीच बोलत नाही, समजून घ्या. आणि जेव्हा समजतात ना तेव्हा मला समोरून कॉल येतात की यार तुम्ही सांगता, मला माहिती नसतं आणि माहिती झाल्यानंतर मग प्रॉब्लेममध्ये येतात. आणि रेराने तो स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही ज्या प्रॉपर्टीवरती जाताय ना, ते रेराने स्पष्ट सांगितलं की तुम्ही कोण विकायला बसले ते मेन्शन करा, असं रेराने सांगितलं. पण ते पण सांगत नाही ना, तुम्ही पण विचारा, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अजून तुम्हाला हेही सांगतो, आता एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला रेडी रेटनर वाढला ठाण्याचा, ऐकला असेल तुम्ही, ठाण्याचा नाही महाराष्ट्राचा. सर्वात महाग कोणाचा बांधला, ठाणे. असं का, हे रिझन शोधा तुम्ही. असं का, कोणतीही गोष्ट जेव्हा होती त्याच्या पाठीमागे रिझन असते. कारण ठाणा हा पूर्वी आशिया खंडातला इंडस्ट्रियल झोनमधला नंबर 1 होता, आता आहे का, सगळ्या प्रॉपर्टीज गेलं. पण त्या ठिकाणी आज ठाण्यामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे कमर्शियल ऑफिसेस तयार होत आहेत, म्हणजे ठाणा उद्या दुसरा BKC होणार आहे. मग अशा वेळेला तुम्ही जे आता मुंबईमध्ये जॉब करताय ना, येतं फ्युचर कालात म्हणजे 2 वर्षात 5 वर्षात ठाण्यातच येणार. मग लोक ठाण्याची किमती काय वाटलं त्याला कारण आहे, कमर्शियल होतं आणि रेसिडेन्शियल होतं. म्हणून ठाण्याच्या किमती पण मुंबईपेक्षा महाग, बघायची मुंबईपेक्षा ठाण्याच्या किमती महाग आहे. मुंबईपेक्षा ठाण्याच्या किमती अतिशय वाढत आहेत आणि जागा नाही. तर 2 वर्षात तुम्ही ठाण्यामध्ये घर गेलं इतकं पॉसिबल नाही. जर घ्यायचं तर आत्ताच घ्या. आणि काही कंडिशनमध्ये तुम्हाला हे पण सांगेल की जर प्रॉपर्टी बाय करायची असेल इनिशियल पिरियडमध्ये बाय करा. इनिशियल पिरियड म्हणजे काय, त्यांची जी लॉन्चिंग होती
लॉन्चिंगपासून विदिन 6 मंथ टू 1 इयर त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी बाय करण्यात काही अर्थ नाही. कारण जे तुम्हाला चॉईस पाहिजे, तुम्हाला वास्तू कंप्लायंट पाहिजे, तुम्हाला व्ह्यू पाहिजे, हे सगळं गेलेलं असतात. आणि मग रिमेनिंग वरचा राहिला आहे, बागेचाच राहिला आहे, साऊथचाच राहिला आहे, असे करून मग तुम्हाला गेले 2.5-3 वर्ष तेच प्रॉपर्टीमध्ये विकत राहतात. हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी बाय करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, पण ते अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये किंमत कमी असते, नंतर हळूहळू किंमत वाढते. आणि आता 2 कन्स्ट्रक्शन क्वालिटी आल्या. एक पहिलीची आपली जुनी कन्स्ट्रक्शन क्वालिटी, ती मॅन्युअल, म्हणजे आपण लाकडं ठोकायचे आणि मग त्यात सिमेंट टाकायचं, ती मॅन्युअल टेक्नॉलॉजी. आणि आत्ता आले मायवन टेक्नॉलॉजी. आणि मायवन टेक्नॉलॉजी जी आहे ना, तिला संपूर्ण फ्लोअरला ॲल्युमिनियम स्ट्रक्चर आहे. एका महिन्यात 2 फ्लोअर उभे केले जातात. आणि विचार करा, 50-55 माळ्याचे टावर ठाण्यामध्ये उभे राहते. पूर्वी 7 माळ्याचा टावर उभा राहायला 2 वर्ष लागायचे. आता 50 माळ्याचा टावर 2 वर्ष उभा राहतो. आणि तो सुद्धा भूकंपरहित आहे. त्या भिंतीनं म्हणजे तुम्हाला ही तो मॅन्युअल कन्स्ट्रक्शन आहे ना, त्याच्या विटा बघा बाहेरून पांढऱ्या तुम्हाला दिसतात. पण या प्रॉपर्टीच्या भिंतींना तुम्हाला वीट दिसणार नाही. वीट नसते, बाहेरच्या आउटसाईडला वीट नाही, सगळं कन्स्ट्रक्शन क्वालिटी असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोकांना बिलकुल अवेअर नाही. लोक आपल्या फोनवरती व्हॉट्सअपवरती जातात, स्टेटसवरती जातात, तसं जायचं नाही. लिगल व्यक्तीच्या माध्यमातून जा, 4 पैसे वाचतील, चांगली क्वालिटी मिळेल, चांगलं घर मिळेल, समाधानाने राहाल. हां, अडचणी येत नाही असं या जगात कोणतीच गोष्ट नाही, पण त्याला सोल्युशन आहे की सोल्युशन नाही का, काय झालं त्याला रिझन शोधा. त्याच्या पाठीमागे तुम्हाला सपोर्ट करणारे लोक म्हणून मीडिएटर जो आहे ना तुम्ही जो करताय तो योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो ओळखीचं असणं गरजेचं आहे. 100% तुम्हाला नाही, पण कुठेतरी मदत तर त्याला जावेल, अगदीच नसते असं आहे. तर माझा पेपर आहे, त्या पेपरवरती मी कोणत्या प्रॉपर्टीजबरोबर दिले तुम्हाला, हा तुम्ही घेऊन जा. त्याच्यावरती नंबर पण आहे ना आपला, उत्तम शिर्के राईट. आणि माझा रेरा नंबर आहे, जो तुम्हाला मी दाखवला, तो तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता. नक्कीच. रेराची साईट पण चेक करताना तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला तेही दाखवून ठेवतो. म्हणजे तुम्ही उद्या प्रॉब्लेम नाही. रेराची जायचं, गुगलला जायचं असं, आणि तिथे महारेरा चेक म्हणून येतं. त्या महारेरा चेकवरती क्लिक करायचं. मग तिथे लॉगिनवरती जायचं. तिथे बघा तुम्हाला दिलं आहे रजिस्टर्ड प्रोजेक्ट, रजिस्टर्ड एजंट, विहो प्रोजेक्ट. म्हणजे काय झालं आहे, त्यांनी सांगितलं एजंट पण आहेत. म्हणजे रेरा जर का तुम्हाला सांगते तर तुम्हाला कल्पना. आता मी समजा माझं रजिस्ट्रेशन टाकलं, इथं माझा तुम्हाला रेरा नंबर दाखवला आहे बघा. तो माझा रेरा नंबर 51700192. हा माझा रेरा नंबर आहे ना, कॅप्चा ZF RP. हे टाका आणि सर्च करा. आता तुम्हाला व्ह्यूमध्ये जा, हे माझा फोटो दिसतो तुम्हाला, सिमिलर सगळं A to Z तुम्हाला रेराचं सगळं मिळेल. क्रिमिनल रिपोर्ट माझा आहे का, नो, माझ्या वडिलांचं नाव, डू यू हॅव एनी पास्ट एक्सपिरियन्स, जसे तुम्हाला दाखवले. माझा तो रेराची डेट तुम्हाला सर्टिफिकेट दाखवला, तो मी कोणत्या माझा पत्ता कोणत्या प्रॉपर्टीवरती काम केलं. जसं आता तुम्ही आर्यंत आहे, दोस्ती आहे, पिरामल आहे, रेमंड आहे, लोधा आहे, टावर आहे, त्याच्यानंतर दोस्ती, पुराणिक, आशर, गोदरेज, महावीर ब्लिस, अशा सगळ्या प्रॉपर्टीवरती. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रॉपर्टीवरती मी रजिस्टर आहे. एवढं तुम्हाला कोणी दाखवणार नाही. तुम्हाला रिअली सांगतो, जर का प्रॉपर्टी सगळ्यात मोठा पैसा प्रॉपर्टीचाच आहे, जगात नंबर 1 बिझनेस प्रॉपर्टीचा. पण तो योग्य रीतीने केला तरच. म्हणजे पैसा आहे म्हणून टाकायचा केव्हाही तुम्हाला वाटलं तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. बरं, ही बघा, ही वही भरलेली आहे, हे वही भरलेली आहे लोकांच्या फोननी. पण मी कोणालाही कॉल करीत नाही, मी कॉल नाही करत. कारण मी एवढं कॉल करून तुम्ही उचलला तर पाहिजेत, म्हणून मी कॉल करतो. म्हणून समोरच्याला काय सांगतो, तुम्ही नंबर द्या, तुम्ही मला कॉल करा, मग मी तुम्हाला सर्व्हिस. अशी सर्व्हिस आहे माझी. त्यामुळे चांगल्या प्रकारचा बिझनेस आहे. बिझनेस पण चांगला आहे. लोकांना फक्त मिसगाईड लोक करत आहेत, ते मिसगाईड होऊ नये म्हणून हा माझा स्टॉप. लोक होतात, मिसलीड होतात एकदम. घर बसल्या सगळं पाहिजे ना, घर बसल्या सगळं पाहिजे साहेब, बाकी काय नाही. हा प्रॉब्लेम फक्त घर बसल्याचा आहे, दुसरं काहीच नाही. भाज्या कापलेल्या मिळतात स्टेशनला, पण त्यात किती जंतू जात आहेत, किती काय देतात, तुम्हाला कधी काय पडलेलं आहे, काय डॉक्टर ताबडतोब आहे बाजूलाच. आपण काय शोधतो, काय झालं की ताबडतोब त्या गोष्टी शोधतो. आणि आज परिस्थिती ती आहे
तर शेवटीला पर्याय नाही. जसं जग बदलतं तसं जर आपण बदललं नाही तर तसं आपण बऱ्याच कंपन्या बोलतो HMT जशी बऱ्याच बर्फी वगैरे कंपन्या जसं बाजूला झाल्या तसे आपण बाजूला होतो आहे की नाही. त्यामुळे निसर्गाबरोबर परिवर्तन आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. तो परिवर्तन सगळेच करत नाही, जो करतो तो पुढे जातो. तर यामध्ये अशा प्रकारे आणि मी पण वर्षातून 3च प्रदर्शन करतो. एक दिवाळी, एक गणपती आणि हा पाडवा. रेग्युलर नाही. आत्ता माझा स्टॉल जो आहे ना इथे आहे पुन्हा गावदेवी मैदानला मी हा, ठेवला आता चालू. आहे. चैत्र 9 तारखेपासून मला तिथे पण मी स्टॉल घेणार आहे. घेत नाही मी पहिल्यांदा घेतो आणि चांगली गोष्ट आहे. लोकांना सांगायला माझा नंबर तुम्हाला सेव्ह आणि तुम्ही जर का माझा मोबाईल नंबर तुम्ही मोबाईलवरती सेव्ह आम्ही केला save करून ठेवते. तर तुम्हाला बेनिफिट काय होईल की मी जेव्हा स्टेटसला काही गोष्टी टाकतो किंवा मग अवेअरनेस येतात महाराष्ट्र सरकारच्या काही गोष्टी टाकतो किंवा मी स्टेटसला टाकतो, माहितीला टाकतो, लोक फोन करतात नाही ना, तुम्ही सेव्ह करून ठेवतो. तुमच्यात काही वाटलं नाही मला नक्कीच कॉल करा. पॅम्पलेट सेंड करतो. माझं लोकेशन तुम्हाला सांगतो. ओके. दुकानाला भाडं पण सगळं भरा. पॅकिंग सोड. आणि मेन म्हणजे आतमध्ये कस्टमर लवकर येते, फेस टू फेस मिळतो ना. एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 शेड आहे. प्लेन व्हाईट, रॅम्बो शेड, मॅट व्हाईट. सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत. आता हे जे बघितले ना तुम्ही, हे एक साईड होती, तर तुम्हाला दुसरे मल्टी शेडेड दाखवतो कोरियनमध्ये. हे कोरियनचे मल्टी शेडेड आहेत. ते कधी आणलं का? याच्यामध्ये 4 कलर आहेत. पर्पल शेड आहे बघा, पर्पल आहे, पिंक आहे, ग्रीन आहे, तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न आहेत. आणि याच्यामध्ये कसं तुम्हाला चॉईस मिळतो रंगाचा. लाईट, डार्क, मॅट तिन्ही पण आहेत बघा. सगळे वेगवेगळे. ते फॅन्सी आहेत, हे मल्टी शेडेड आहेत, ते तारेमध्ये बांधलेले आहेत, क्रिस्टल. एवढी सगळी व्हरायटी आहे. आपल्याला ते यूट्यूब चॅनल आहे ना, आता हे सगळं जाईल त्याच्यावरती. थँक्यू. आज लास्ट डे हां. आता ह्याच्यानंतर गावदेवी आहे. हे सगळे क्रिस्टल आहेत. हे बघा, हे सगळे नॅचरल स्टोन. हे क्रिस्टल मॅग्नेटिक ब्लॉक, जापनीज पण. एक जस्ट पॅटर्न दाखवतो. ही माळ आहे ना, ही एका घरात एका वेळेला 2 लेडीज आरामात वापरू शकतात. हे पूर्ण लॉंग ट्रेडिशनल लुक आहे. 1 पीस वगैरे पूर्ण टाका. जेव्हा सिंगल करायचं असेल तेव्हा इथे ओपन करा. हे मॅग्नेट आहे. मॅग्नेट पुढे ठेवा पॅन्डल आणि मागे टाका बंच. याला तुम्ही थोडासा ट्विस्ट केला तर याची गोप होती. हे गोप, बंच, सिंगल आणि लॉंग असे 4 टाईपने यूज आहे. ट्रेडिशनल एकत्र आणि पार्टीवेअरला डिवाईड. त्याच पॅटर्नमध्ये तो पुढे जो ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये हो ह्याच्यात 3 पार्ट होतात. हे पूर्ण लॉंग आहे. हा जो पार्ट आहे डिवाइड केल्याच्या नंतर हा वरचा पार्ट सिंगल लेग अँकलेट होणार आणि तो पुढे ब्रेसलेट होणार. एकत्र केलं की नेकलेस. सगळे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत. फुले पण हे आणि हँडमेड आहेत. चाफा, काटा आहे, क्लिप आहे, फोम आहे, हँडमेड पूर्ण. फुलं आहे, गावठी गुलाब आहे, काटे वगैरे सगळे असे ठेवलेले आहेत. आपला ते नॉर्मल गुलाब पण आहे. वन साईडला वगैरे काटे वगैरे सगळे असे फुलांचे बेस आहेत. वेण्या वगैरे सगळे आहेत. व्हरायटीज खूप सुंदर. थँक्यू. आणि एकदम लहान असतील ना मुलं त्या शाळेमध्ये कसं तुम्हाला सोन्याचे कानातले चालत नाही कॉन्व्हेंटला वगैरे, किंवा काही जणांना मागे चोचतात, इचिंग होतं, त्यासाठी पण इचिंग वगैरे होतं खूप जणांना. मलाही तोच प्रॉब्लेम आहे इचिंगचा वगैरे. ही मोठी आहे. मोठ्यांमध्ये पण 3 प्रकार आहेत. हे एकदम लहान, त्याच्या थोडे मोठे, त्याच्या थोडे मोठे. तर ह्याच्यामध्ये वेगळा प्रकार असा आहे, हा जो गॅप दिसतो ना त्या गॅपमुळे तो इचिंग होत नाही, फ्री राहतो. आणि हा पेज जो आहे तुमचा सोन्याचा जो असतो फिरवून लावायचा पेज, तसा पेज असल्यामुळे मागे टोचत नाही. त्याच्यामुळे हा एकदम सेफ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असे स्टोन पण आहे. हे स्टोन आहे. काय रेंज आहे यांचे? यातलं कुठलंही घ्या 200 ते 150 आहे. हे रेक्झिन आर्ट आहे. हेच मटेरियल आहे. हे क्रिस्टल आहे. हे स्टोन्स आहेत. सगळे वेगवेगळे. हे मोठे स्टोन्स आहेत. थोडे सगळे पॅटर्न आहेत. बसतं मस्त त्याच्यात लावून बघा तुम्ही. असं तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये यूज करता असं पण आहे.
मस्त आहे. दादरपासून कल्याण डोंबिवली मुंबई ऑल ओव्हर फक्त एक्झिबिशन. शो पीसेस आणि आमच्या चॅनलवरती मोस्टली हेच असतं, एक्झिबिशन्स वगैरे हेच असतं. हे 50 रुपये तुम्हाला फायबरमध्ये वॉशेबल माळी आहे. दिसत आहेत सगळे हँडमेड आहे आणि इयरिंग सगळे बाहेरचे imported. नाही, खरंच म्हणजे सगळे युनिक आहेत बरं. हो, मी मी बघितलं traditional ना, look मी एकही आतापर्यंत ठेवलेला नाही. फिरले ना खूप सारे एक्झिबिशन. हे 50 मला खूप युनिक वाटतात ते इथले सगळे. 50 वाला इथे इथे आहे. नक्की आता नेक्स्ट टाइम तुमचं कुठे असेल ना तिथे पुन्हा येईल तुमच्याकडे. आवडीला आहे. हा ना 9 पासून आहे ना. हा मी येते मग त्याला. पहिल्या दिवशी भेट दे मग तुझं विनर वाचते. हा ते ॲक्च्युली जॉब आहे ना त्याच्यामुळे थोडंसं गडबड होऊन जाते नाही नाही पूर्ण ते बरोबर जॉब असल्यामुळे ऍडजस्ट थोडं करायचं. ऍडजस्ट करायला लागतं. चला थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. चार्जिंगवरचा मॅटर घेतला हा फक्त 250. इथे चार्ज केलं, इथं ऑन केलं आणि याला बघा तुम्ही टच केलं की 1 मिनिटामध्ये गॅस असेल, दिवा असेल, अगदी मेणबत्ती चार्जिंगवरचं लाईट कुठे असेल तर बघा तो तरी चालेल. बोला अजून काही तुम्हाला गाडी वगैरे क्लीन करायचं म्हणजे किती मला शेवटचा दिवस असता ते मला प्लॅन. एक ही पैटर्न का होगा तो एक पीस लगा लेंगे उसका, बाकी करा दिखा देंगे. पालीसाठी, झुरळासाठी, मुंग्यांसाठी, वाळवीसाठी, मच्छरसाठी बघा बारीक बारीक झुरळांसाठी. या मॅडम कपड्यावरचे डाग करायसाठी बघा स्पेशलिमोर आहे कपड्यावरती ते डाग करा. कुर्तीज वगैरे काही ते तुम्ही स्वतः बनवता ना सगळं? हो, फॅब्रिक आणि ह्याच्याचं जे आहे ते ॲडम्पिंग करून ते करायला मटेरियल आहे. कसं वाटलं आमचं कलेक्शन? मी लास्ट टाइम पण घेऊन गेले आणि यांना आहे. थँक्यू. मला फॉरवर्ड करा.
काय नाव आहे तुमचं? माझं नाव पौर्णिमा. पौर्णिमा म्हणून यूट्यूबवर पौर्णिमा मी ते सर्च केलं. पौर्णिमा बोललं मी CKP पण कव्हर केलं ते पण मला बघायला नाही मिळालं. तुम्ही बिझी असाल तुम्ही बोलले नाही मला अरे ते असं पटकन लक्षात येत नाही. ते तुम्ही तसं नातीच्या ह्याच्यावरती नातीच्या हो. नाव काढले ना ते तुम्हाला सांगून होतं सगळं चालेल. तसंच लोकांचं TKP पेमेंट आहे. हां मला त्यांचं पण बघता आलं नाही. आहेत ॲक्च्युली तुमचं पण मी टाकलेलं आहे. आपली CKP तुमचं थंबनेल्स पण टाकलं आहे मी चेक करा. आहे का तुमच्या ह्याच्यात? पौर्णिमा बोलत असेल एकदा हे आलं ना किंवा पोचायला ते वाढीला जाताना ते येत असतं. 1-2 व्हिडिओज द्यायचे ना की लगेच त्यांच्या ओळखीचे असतील त्यांना पाठवा. हो मी ॲक्च्युली कसं मी सगळ्यांना सांगते की मी यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं कलेक्शन छान आहे. ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. आत्ता जस्ट स्टार्ट केलं. सबस्क्राईब करा. हे सगळे आपले हेच होतात. कमेंट्स पण देतो हो नक्की म्हणजे मला जरासा सपोर्ट पण होईल. आज शिकून घेते तिच्याकडून कमेंट्स कसे हो हो छान मला कमेंट्स पाणी घालायचं 5 पट नाही 6 पट जिरा बिरा घातलं तो पाणी घालायचं मग तिथे चल मी निघतो मी येतो येऊ नक्की येतो. हो 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 बरं सांगतो नाही बघू ना हा मग